वेलकम बॅक टू माय न्यू व्लॉग. आज आहे मम्मीची सुट्टी. जसं की तुम्ही मागून मागून आवाज ऐकतच असेल मम्मीचा. आणि हे मी नेल्स काल झुडिओमधून आणले. एवढे काय खास नव्हते, पण मला नेल्स लावायचे होते, म्हणजे करायचे होते, म्हणून मी गेली झुडिओमध्ये. पण जसे पाहिजे होते तसे नाही भेटले, पण मला पाहिजेच होते, कारण माझ्यामध्ये पेशन्स नाही आहे. मला ते पाहिजे म्हणजे पाहिजे, मग ते कसं पण असू दे. समज रही हूँ. म्हणून मम्मी हे घेतले, हे लावले. जरा पण चांगले नाही वाटत आहे, तरी पण मी लावले. समज रही हूँ. आज मम्मीची सुट्टी आहे. तुम्ही बघू शकता माझी मम्मीने पूर्ण घरचं कसं नक्षा बदललाय जेव्हा पण ती घरी असते. मम्मा मी तुला घेते, तू ते पायाने उडवते. हूँ तो मैं थोड़ी सी पागल. हूँ तो मैं थोड़ी सी पागल भाई. तू भांडी घासून घे म्हणून आदिती. अच्छा, पहिला मम्मी मला बोलली की तू भांडी घास, पण मला बोलली, मोनूला नाही बोलली ती. आणि नंतर मी बोलली चल, पहिला नाही बोलली मी, मम्मी बोलली चल ठीक आहे. गुड गर्ल, म्हणजे माझ्या घरी काम सांगितलं आम्हाला, आणि आम्ही जर बोललो की हां ठीक आहे चल करतो, तर ते खूप हे आहे, काय बोलतात त्याला, खूप अनएक्सपेक्टेड गोष्ट आहे. आम्ही हा बोलतोय, तर ते ऐकून मम्मीला खूप चांगलं वाटलं की मी हा बोलले. कशामध्ये दाखव, AI ने काढला, दाखव. मी विचारत होती रेड, पण मी कधी रेड करत नाही. मी क्लायंट्स ना माझ्या करते रेड. मी एकदम ब्लॉन्ड लवर आहे. मम्मा नको रेड करूस, म्हणून मी रेड तुझ्यावर ब्लॉन्ड जास्त. थांब जरा, फोकस. विचार केला जरा बघू कशी वाटते. नाही पण मी रेड नाही करत कधीच. प्लीज रेड नको करू, कारण हां ब्लॉन्डच जास्त चांगली वाटत आहे, रेड नाही चांगली वाटत आहे. रेडमध्ये काय असं ते वाटतच नाही काय, तो असा जो आहे प्रेझेन्स नाही समजत आहे मम्मीचा. असं जसं स्क्रीनवर आल्यावर लगेच असं जे ब्लॉन्डमध्ये आहे ना, असं ब्लॉन्डमध्ये जे आहे, ब्लॉन्डमध्ये ते नाही दिसत आहे. आणि ब्लॉन्डमध्येच ती चांगली वाटते, रेडवर तर मी चांगली वाटते. वो फ्लो में मैंने बोल दिया. आणि जेव्हापासून मला हा कॅमेरा भेटला आहे, मैं थोडीशी पागल हो गई हूँ. मोनूला काय कामधंदा नसतो, ती काय कामधंदा करत नाही, तिने सर्व सोडलं आहे. आणि हे बघा, हे असं पडलेलं असतं बुजगावण्यासारखं, आणि हिला कोण काय बोलत पण नाही की उठ काम कर. मजा नाही येते. उठ आणि कर, जरा उठ, उठ दाखव, चल के दिखाव. जरा उठून दाखव कशी चालते, दाखव जरा लोकांना. हा म्हणून जरा दाखवते कशी उठतेस, कशी उठून फॅन लावतेस. सांग लोकांना मी आळशी नाही आहे, जसं मी दिसते तशी मी नाही आहे, मी करते काम. दाखव जरा फेक पण थोडीशी कॅमेरा समोर. माझं काम तर नाही आहे. मम्मी बघ फुल स्टाईल मध्ये बसली. काय स्टाईल अवतार नाही, काय नाही, अशी बसली बघ ना कशी एकदम स्टाईल मध्ये की हा व्हिडिओ कर. मम्मी झाली म्हातारी आता. एक दोनच आहेत मला जास्त. बुड्ढी हो गई है. दिलासा कुठे अशी दिसतो थोडी येतात, एक दोनच आहेत. आहे ना, मग दिलासा का देते तू स्वतःला, अशी मोनू बोलते. वो तो सभी होते हैं, क्या उसमें बड़ी बात है. मोनू बोलते टकली हो गई, स्वतःचा टकला बघ पहिला. हाँ. आता याच एज मध्ये मोनू टकली झाली आहे, आणि मम्मीला या एज मध्ये बोलते. वा, तुझ्यापेक्षा जास्त टकल्यावर आहे मम्मीच्या केस. माझी केस जास्त आहे तुझ्यापेक्षा बघ. तुझ्या केलाच नाही मी. इमोशनल डॅमेज. काय मम्मा, इमोशनल डैमेज हो गया. मम्मोडी कॅन्सल झालं, चोकडी. मम्मोडी कॅन्सल, चोकडी. वासटच करते बा औषध खा. मम्मोडीला वासट करते. औषध खा गं. दुसरी मम्मी तिला सांगा लय हानेन, मी आणणार, मी आणणार. म्हणून लय हानेन तुला, लय दोन हानेन. दिवसात पळून जाईल ती. दुसरी मम्मी आणणार, तुझ्या चांगली. जा घेऊन ये, मी तर बोलते घेऊन ये. मोड मॉडर्न भेटते तुम्हाला.
एकदम मस्त तू तुझ्याहून चांगली. घेऊन ये, पटकन घेऊन ये. मी तर म्हणेन आत्ताच घेऊन ये आणि सगळं करायला लावतो तुमच्या घरातली कामं पण आणि तुमचं ए पण. हा मग चांगले ना, तुला कामं करायला जरा कमी पडतील. आणून मग तू कधी दे. घेऊन ये लवकर. कौन है, कोई है जिसको मोनू की मम्मी बनना है, कमेंट मध्ये टाकून टाका की अच्छा ठीक आहे मोनूची मम्मी आहे. आय विल बी हॅपी. कामासाठी आहे, फक्त कामासाठी. वा लय हानेन मोनूला, लय धुवेन मम्मीला आपटून. सोडून ये कुठेतरी. अशी तुला खलबत्त्याने चेचेल ती. खरं म्हणून ह्याच्या जागी कोण दुसरी मम्मी भेटली असती ना, लय मारलं असतं, लय मारलं असतं. कारण मी बघते ना दुसऱ्यांच्या मम्म्या कशा आहेत. तुला पण उठ. मारलं असतं. तू काय लय मोठी सती सावित्री नाही आहे सती बाई. सावित्री ये किधर से आया. तुला स्वतःला धोपटलं असतं पकडून. तुला माझ्या पहिला, कारण तुझे जे वातावरण जे तुझं आहे ते लय हानिकारक आहे. वातावरण काळातल्या काळात असं. कारण आपण तिची तारीफ करतो ना, तिला मस्का लावतोय ते तिला समजत नाही. बसलीये बघ एकदम मस्त मॉडल. मग तेच होतं ना, कॅमेरा चालू झाल्यावर तिच्या आतमधला हूर का पडा परी, सॉरी हूर की परी, काय हूर की परी बाहेर जा, येते. भांडी घासून घे जराशी. ये कोण, कोणती भांडी, क्या भांडी, कोणसी भांडी. हा चला आता खूप झालं हे बघ बघ. दुसरी मम्मी आली तर खरंच दुसरी मम्मी आणायचं फुल प्लॅनिंग चालू आहे आता आमच्या घरी. जेवूनच ये ना मग. जर कोणाला आमची मम्मी बनायचं आहे प्लीज कमेंट करा सोडू तुला. आणि आमची मम्मी बना. हा हा. दुसरी मम्मी आली ना तर ती तुला सुधरवून टाकेन मोनू. हिला बांधून ठेवेल मी. हिला बांधून कुणाला? हो, बांधा. तुला. कुणाला बांधली? बघा आमची ब्लॉगिंग कशी चालली आहे. उधर भी व्लॉगिंग चालू है, इधर भी व्लॉगिंग चालू आहे. एवढूसा कॅमेरा आहे, मस्त असं बटन फिरवला की सर्वीकडे फिरतो तो. मला घेतो, सर्वांना घेतो, फुल घर घेतो, फुल पसारा, फुल पसार. मम्मी लगेच कॅमेराच बंद करून टाकते मी काय पण फालतू बोलले. बसायची पद्धत बघा आमची. हा, माझी बसायची पद्धत नाश्ता बघा. केला, जेवली आणि बसली फटका मांडून. फटकाळ मांडून बघा मी कशी बसली आहे. करायला बोला. आणि इथे 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 एक ही झोपली बघा. आणि हा तू बोलते हे कामं करायचं, करायला बोला जरा. तू बोलते कामं करायचं. माझा लॅपटॉप दे जरा, उखा. माझा लॅपटॉप दे जरा. मोठी पण गुखा जा, दे ना. हा अंड्याचं कालवण काय बनव तू. बोलायच्या पहिलाच तिने पॉज घेतला की बाई ये तो होने नहीं वाला, ये मैं क्या बोल रही थी, बनव. ये तो स्क्रिप्ट में नहीं था. तुमच्या हातातून खाणं मी खाणं कसं बनवणार काय माहिती. गार. गाण्याचं ठीक आहे, चांगलं आहे. बघितलं, देख रे हो, प्रूफ आहे आता माझ्याकडे हे की माझी मम्मीच आम्हा लोकांना नाही काय बनवून देत, कारण तिला आमच्या हातचं काय नाही आवडत. तिला तिचंच हातचं आवडतं. काम पण तिला तिने केलेलंच आवडतं, नाहीतर ती पूर्ण दिवस नुक्स काढतच राहील. म्हणून ती स्वतःच उठते, स्वतःच उचलते, स्वतःच सर्व ठेवते, कारण तिला ते बघून चांगलं वाटतं. आमचं बघून तिला चांगलं वाटतं ना, मनाची शांती तिला अजिबात भेटत नाही. मग चेंज करणार तुम्ही आहे. लोक अर्धा अर्धच काम म्हणून करता वरच्या वर. म्हणून मोनू बोलते, म्हणून आता आम्ही मम्मी चेंज करणार. वाव, एक दिवस सुट्टी नवीन करा. कंटेंट. वाव, As usual. नवीन कंटेंट मिलेगा गाइस, तुमको एक नई मम्मी देखने को मिलने वाली है बहुत ही जल्द. बहुत ही जल्द ये चपटी को धोने वाली कोई आने वाली है. चल पप्पा बोले, पप्पा लग्न बिग्न करा दुसरं, आता बंद झालं. आणा दुसरी मम्मी आता. बघू दे आम्हाला ती कशी, तुम्हाला तुमच्यासोबत कशी राहते आणि आमच्यासोबत कशी राहते. एकदा म्हणून असं आपल्यासोबत झालं तर काय करेन तू. तिला लय पकडून मारेल. केस खेचून. तिला केस खेचून म्हणून लय मारेल. तुला जेवण म्हणून दे ना ती. हा, आणि तुझी पप्पाची ती दुसरी बायको असेल मोनू. अरे बंद कर, कॉपीराईट आहे बघ. हा मोनू, तुझ्या पप्पाची ती नवीन बायको असेल, दुसरी बायको, दुसरी मम्मी, स्टेप मदर. माझी कोण नाही. बाहेर गावची घेऊन यायला सांग. हा मोनू, तसं पण आता बघ तुझी चांगली मैत्री गट्टी जमेल. रोज दारू. आमचे पण जरा मस्त ब्ल्यू ब्ल्यू डोळे असते है ना. हा मला पाहिजे अशी. बाईचे डोळे भेटले आम्हाला. या बाई, ए माझे तर ब्राऊन. हा, काय काय डोळे दिले मला. मला नाही, तुझ्या बापाचे डोळे काय त्याचे. काय हा. डोळे दिले. तुझे काळे आहेत, माझे थोडेसे ब्राऊन आहेत. आयुष्याचे पण काळे आहेत. दुसरी असती तर तिने मग ब्ल्यू डोळे तर माझे दिले असते थोडेसे बाहेर. ब्राऊन आहेत डोळे, म्हणजे ते असे नाही दिसत, म्हणजे असे दिसतात पण एकदम काळोखामध्ये नाही दिसत, पण अशी लाईट वगैरे असेल तर दिसतात डोळे माझे ब्राऊन.
हा पण मला ना ग्रे डोळे पाहिजे होते, ग्रे डोळे मम्मी. बघितलं किंवा मला माझ्या पोरांचे डोळे ग्रे पाहिजे. तसं तुमच्या दोघांमधून कोणतरी एक पाहिजे. हा दादा त्याच्यासाठी मला बाहेरगावी जायला लागेल शोधायला. तेच ना मी तर माझ्या पोरांना ब्लू डोळे देणार. ब्ल्यू डोळे दे ना. तोंड बघितलंय अर्जन. स्वतःचे आहेत काय गोल मटके डोळे? स्वतःचे आहेत डोळे म्हणून तसे. तुझ्याकडे मी आली कॅमेराने तुला ऍक्सेप्ट करायला हे करून टाकलं. भाई ओ भाई तुम्ही तर आई तोंड एकदा बघा हिला पाहिजे ब्ल्यू डोळे वाले पोरा. अगं तुझं नाक ठीक कर तुझं नाक ठीक कर. Blue lens लाव. हा ब्ल्यू लेन्स लाव. बरं लावलंय आम्हाला मग. हा तुम्ही अशीच चांगलं दिसतंय. मग काय मला तर किधर जा रहा रे बाय. दिसतील नेपाली चायनीज. का बाई? म्हणून जापनीज. तुझे तर दिसतील भाय. तुझे नेपालीच दिसतील. आय थिंक तुझे ना नाक एकदम असं चप्पल कोंडात टाक घे खातेस ना कॅमेरा मी. अरे पागल तू लय लांब इथे- दिसते. इथे- इथे पाय अगं लांब लावलाय दिसते camera. याच्यामध्ये. हे पूर्ण येतंय उशी सकट येतेस तू. हे पण येते झाडू. हा तुझी झाडू जी आहे ती पण येते. गाईस आता थोड्या दिवसांनी म्हणून टकली होणार आहे तर जी भर के देख लीजिए इसके बाल को. और ये है कॉन्टेंट कंटेंट. गाईस माझा कॅमेरा बघा. मला अरे हे बघा गाईस कसे तोंड पण एकदा किडलेले दात दाखव. तुला म्हणून पूर्ण घेत तमाशा. आता तुला घेते मी. मेरे को तो ऐसा मत ही करना प्लीज. आणि ती मला नाही नेल सांग स्वतः लावते नेहमी. म्हणून पण कशी वाटते असं वाटतं कॅमेरामॅन जल्दी फोकस करो. फोकस. मी गेली झुडिओ मध्ये पण तिकडे एक पण धडाचे नेल्स नव्हते अगं टी शर्ट कपडे बघायचे ना रेग्युलर. नाही ना एक पण नाही. झुडिओ मध्ये तर काहीच नाही. झुडिओ असंच नावासाठी खोलून ठेवलंय फक्त. काय नाही, मग माझे केले ते कपडे लिपस्टिकचं कुठे हा, आणि मी हे घेतलं. मरोल घालायच्यामध्ये जायचं ना. आणि मला प्लीज माझी बॅग दे. मला आता बस झालं तुझं खूप झालं तू. हे चैन चैन लावून देते. माझी फेवरेट बॅगची चैन तोडली. चैन लावून देते तुला मी. मम्मा 600 रुपयाची बॅग हा, आहे. 600 ना मला वाटलं 2,500ची बोलतेस की काय. मी 2,500ची घेईन तेव्हा तुला ही देईन. हा. पण असं नाही की तुला 6,500 कोणती 6,500 काय बोली 2,500. असं हा, आणि 2,500 नाही समजत ना काय नाही समजत. आम्ही 250 रुपये 2,500 नाही समजत. 2.5 वाजले ते नाही समजत. 250 रुपये मध्ये काय असतात मम्मी सांगायला लागतं अगं 250. 2:30 वाजले. 2:30 वाजले. मग आम्ही इंग्लिश शाळेत गेलो ना तू गेलीस. अरे मग इंग्लिश मध्ये मग का नाही येतं बोलायचं. इंग्लिश मध्ये पण बोल ना. मग इंग्लिश मध्ये गेली आहे तर इंग्लिश मध्ये गेली. इंग्लिश शाळेमध्ये गेली आहे ही तर झाली गुजराती मीडियम मध्ये होती. हाड गुजरात. भूता स्कूल मध्ये होती ना पहिलं. ए बाय भूता शी कुठं बापरे. language मध्ये होती. शी पहिल्या सोनू. सुरुवातीला लहानपणी शी. बागल चांगली स्कूल आहे. लहानपणी ना बहुत जायची. मारेंगे तेरे को पकड़ के. नर्सरी मध्ये नाही जायची भूता स्कूल मध्ये मला नागरदास रोड लक्षात नाही. अंधेरीला. आता मम्मी मला लहानपणीचं लक्षात राहणार आहे का सांग मला. अंधेरी स्टेशनच्या सांग. बाजूला आहे ना नागरदास रोडला. मम्मा मोंजुलिका वाटते ही बाई. ही बाई भूता मोंजुलिका स्कूल वाटते. भूत म्हणून झाली. अंधेरी स्टेशन. म्हणून भूत झाली आहे. एरियल नाही वाटत आहे एरियल. ते लोक हा. ना मी एकदा हिला घ्यायला गेली ना नेहमी हिला घ्यायला जायची. मम्मा आधी तिला एकदा शाळेत बघ ना मी किती लाल वाटते. हे बघा. आधी तिला घ्यायला ना शाळेमध्ये बघा एवढी- पप्पाचा एवढी फोन माझा आवड. डिस्प्ले मी गेलाय बोलली करून, फोनचा. सोनू सोनू तर टीचर आली बोलते सोनू निकनेम नाही घ्यायचं सोनू. तिचं नाव काय अदिती. अदितीच बोलायचं. मग तेव्हापासून मग मी आणि पप्पा फक्त अदिती बोलतात. बाकी सर्व घरातले सोनू बोलतात. म्हणून अदिती पण एकदा म्हणा. अदिती हट बघ. टीचरने आदत लावली मला ही बोलायची अदिती. ऐकूनच कसं तरी वाटतंय मला ते. सोनू मला- बोलायची बोलली सोनू आणि सोनू. हिच्याकडनं सोनू नाही चांगलं वाटत. मला तर मी माझं नावच टीचरमुळे मी विसरली. म्हणजे आदत लागली मला आदिती बोलायची. मग घरात त्यात मी सर्व आदितीच लावली. सोनूच बोलतात मला. सर्व अदिती. पूर्ण फॅमिली सोनू पण बोलते. आदिती नाव खूप छान आहे. अदिती हा मला पण आवडतं. असं जेव्हा पण ती मला कोणी मॉडेल विचारतं- होती ना आदिती गोवित्रीकर. तिचं नाव मला आवडायची ती ऍज अ मला मॉडेल. कधी मग मी पण आदिती नाव कोण- मला ठेवलं. कधी ए भीक मागली. मला कधी पण कोण विचारतं फेस तुझं नाव ट्रॅक काय? अनेबल्ड. तुझा वो क्या है पता. ए पागल तुटेल ना माझा कॅमेरा. दे ना. बघितलं असं करतेस ना लय राग येतो मला. लय राग येतो मला. हे असं काहीतरी करते. मला कोण पण विचारतं की तुझं नाव काय आहे तर अदिती असं मला बोलायला लय मस्त वाटतं. हे मी झुडिओमधनं घेतलंय. ह्याच्यामध्ये मी लावणार आहे आणि आता नाव लिपस्टिक. माझी जी मम्मीने बॅग तोडली त्याच्यामध्ये. नाव
इस्माईल कॉलेज काय इस्माईल कॉलेजमध्येच आधार कार्ड चेंज होतो आय थिंक. आता चालू असेल. नाही, सकाळी असतं ते. नाही, सोनू बोलतो सकाळी असते, ती गेलेली ना. अनुषा. ओके, हा मोनूचं नाव अनुजा. अनुषा दांडेकर आहे ना ते तिचं नाव, कारण का ती त्या टायमाला MTV विजय होती. थांबा मी सर्च करते. जेव्हा झाली तर मी विचार केला हिचं नाव ठेवेन अनुषा दांडेकर. तुम्ही बघू शकता माझे डोळे थोडेसे ब्राऊन आहेत. अरे मी लई वेगळीच वाट. हे मम्मा तुझे डोळे दाखव. हा बघ, सेम आहेत आपल्या दोघांचे डोळे. ते अशी देख रहे हो, आमच्या दोघांचे डोळे सेम आहेत. आता माझे डोळे हा वाला जो आहे थोडासा ड्रुपी आहे. पहिला नव्हता, पहिला एकदम माझे बदामी डोळे होते. बदामी. ड्रुपी झाला हा डोळा. बदामी डोळे होते मम्मीचे, तिने आम्हाला काळे काळे दिले पण. काय ते माझे थोडे तुला काय डोळे बघा. तुला काळे काळे डोळे भेटले चपटनाक सोबत. म्हणून यार तू का चपटी निघालीस अशी? ऐसी चपटी काय को निघली रे बाय? बघ आता मी तर नाही चपटी. हा ही पण नाही चपटी, हिचा तर नाक शेंडा आहे नुसता. अशी बोलते मिडल चाइल्ड. लोकांसमोर. 4 लोकांसमोर नाही, लय लोकांसमोर. मिडल चाइल्ड. तेच तर. तू गिनतीमध्येच फोटो नाही. बघितला आपला लहानपणीचा. हं. तुम्ही दोघांनी मस्त वन पीस आणि सँडल आणि कलरफुल हेअरबँड वगैरे घातलंय आणि मला सालीनी साली ये क्या बोल दिया? येल्लो टॉप लेगिन्स आणि ती पावसाची स्कूलवाली सँडल घातली आणि ब्लॅक हेअरबँड आणि मी अशी मध्ये उभी आहे गरीब सारखी. आणि मोनूला जे म्हणजे मी सर्वात मोठी आहे, तर जे पण माझे कपडे होते ते नंतर सर्व मोनूला भेटले. मोनूला काही नवीन भेटलं नाही कधी. ना मला सायकल कधी सायकल घेऊन दिली, पण ना सायकल काय पण घेऊन मला दिली. आणि माझी जी छोटी आहे एकदम तिलाच भेटलं. ऐशूला. मोनू मिडल चाइल्ड, तिला काही भेटलं नाही, फक्त तिला ट्रॉमा भेटला लाईफ मध्ये. खरंच आता सचिनी बोलणार. बाकी कुछ काय नाही. नाही, सर्वात जास्त लाड तुलाच केले. अय्या! घंटा एवढं खोटं बोलते बघ बाई. ये है तुला कधी वो, मारलंय का कोणी घरामध्ये? ये है वो. जेवढा मार आदितीने खाल्ला तेवढा तू हा, खाल्लाय. मार लाड तर बंद केलाय ना तुम्ही लोकांनी त्या लाड? लोकांचा. ये क्या तुला होता काय है? वाईट टाकलेलं वाईट वाईट का तुला बाहेर टाकलं होतं फेकून? मोनू तुला ब्लॅक टाकलेलं म्हणजे काळा टाकलेला. तेव्हा तू काय बोलायची पण नाही जास्त, नुसती गप्प असायची हा, शांत. आणि एकदम आता बघा, त्रास देते. बाबा काय ड्रास्टिक चेंज आलाय हा. शांत होती म्हणून. हा खूप शांत होती, म्हणजे एकदम गरीब त्रास नाही बाळ. द्यायची असं कोणाला वाटलंच नव्हतं ही मोठी होऊन एवढी आतंक करणार आहे. जे पण ही करते आता जे देणार जरा ते पण नाही खायची, असं वाटलं. बसायची, जेवून शाळेतून येऊन मला या लोकांनी असं अभ्यास ठेवलेलं ना, चांगलं म्हणून आता करायची. मी या लोकांना असं ठेवणार. ट्युशनला जायची, अभ्यास करायची, येऊन आता उनो रिव्हर्स होणार इथे. उनो रिव्हर्स झालंय, होणार काय? आणि ह्याच्यामध्ये फक्त माझं फेस ट्रॅकिंग होतं म्हणून जे आजूबाजूवाले लोक आहेत फ्रेममध्ये नीट येऊ नाही शकत. सो अभी बहुत 10-11 मिनिट में मला तर वाटतं आजचा जो व्लॉग बनलाय ना तो आज असंच बनलाय पूर्ण. तर मी 2 दिवसचा व्लॉग आजच बनवून टाकेल, म्हणजे मी एकदम टेन्शन फ्री. पोस्ट होतो ना तेव्हा एकदम टेन्शन फ्री होतो आपण जरा, की हा बाबा चल पोस्ट झालाय, हां थोडंसं रिलॅक्स. हाँ चल पोस्ट केला आजचा व्लॉग, आज का डन हो गया. चला बाय, नंतर परत चालू करेन. तर मी काल जास्त व्लॉग कंटिन्यू नाही केला, कारण हा जे आम्ही बघबग करत होतो त्यालाच खूप टाईम झालेला. तर मी विचार केला मी हेच टाकेन, मग हा अजून कशाला मोठा अजून करू, म्हणजे ते थोडंसं अजून लेंदी होऊन जाईल. पण मी नाही केलं. आणि काल मी गेलेली मूवी बघायला, मी ते पण शूट नाही केलं कारण मी ते नाही शूट करू शकत. जे आहे ते आहेच, पण मी फक्त दाखवू नाही शकत. तर ह्याच्यावरनं तुम्ही समजा आणि गप्प राहावा, कमेंट करू नका. नाही तर थोडंसं सीन आहेत ना म्हणून मी नाही टाकत आहे, ते तुम्हाला थोडंसं समजलं पाहिजे. हे आहे मला करायची जी घाण सवय लागली ते मला हटवायचं आहे. खूप झालं आता, हे खूप इरिटेट होतं मला. मी टॉपिक चेंज केला आणि ठीक आहे. आणि मोनू झोपली आहे, मम्मी कामाला गेली आहे, येशू कॉलेजला गेली आहे. आता किती वाजले आहेत? आता वाजले आहेत 4. आणि मी जे पण नेल्स लावलेले सर्व हळूहळू करून तुटून गेले कालच सर्व. मी मूवीला गेली, मग त्याच्यानंतर मोमोज खायला गेली. पहिलं तर ना काय झालं माहिती, मी तुम्हाला सांगते काय झालं. मला हे करू द्या, क्लिक करू द्या, मला कसं सांगायचं आहे. सो काल आम्ही लोक, काल नाही परवा त्याच्या 1 दिवस पहिला मी आणि माझा फ्रेंड आम्ही लोक झुडिओला गेलेलो. आणि झुडिओला जेव्हा गेलेलो तेव्हा मला वेस्ट साईडला जायचं होतं आणि मूवी बघायला जायचं होतं. तर माझा फ्रेंड काय बोलला मला की आपण आज नको जाऊया, आपण उद्या जाऊया. आणि मग आम्ही गेलो, म्हणजे झुडिओमधनं वेस्ट साईडला पण नाही गेलो आणि मूवी बघायला पण नाही गेलो, सीधा गेलो
मग नंतर आलो घरी रात्री, माझ्या घरी आली, झोपलो लेट, खूप लेट झालेला आम्हाला यायला. झोपलो, सकाळी उठलो तर डोकं दुखत होतं, समजले, डोकं दुखत होतं. मग तर मी त्याला काय बोलली की कितीचा मूवीचा शो कितीचा बुक करू मी, कारण आपलं बोलणं झालेलं ऑलरेडी काल की आपण मूवी बघायला आज जाणार आहे. तर ना माझं डोकं दुखतं आहे, माझं हे दुखतं आहे, माझं ते दुखतं आहे. आणि मग मला खूप राग आलेला. मी बोलली ठीक आहे, 6 नंतर तुझ्यामध्ये जोश येईल ना, मी बघते 6 नंतर तुझ्यामध्ये जोश आल्यावरती सर्व, आता नाही आहे ना तुझ्या ताकद, ठीक आहे झोप आता तू. आणि मी त्याला मेसेजच नाही केला आणि रिप्लाय पण नाही दिला. मग मी किती वाजता, 3 वाजता काहीतरी मेसेज केला, जेव्हा मी त्याला पहिलाच बोललेली की 3ची बुक करते मी, तर तो नाही बोललेला. तर मी 3 वाजता मेसेज केला त्याला की तुला आता 6 वाजता जोश येईल ना, तर तर तुला 4:20चा शो आहे, आपण जाऊया. 4:20चा शो, म्हणजे एवढ्या सर्वांमध्ये तो मला नाही, तो झोपतोय, हे करतोय, ते करतोय. आणि मग त्याला रिअलाईज झालं वाटतं की माझा मूड ऑफ झाला आहे, मला खूप असा राग आला आहे. तर मग त्यांनी बोललं की आपण 4:30चा शो कर, 4:20च्या शोला जाऊया. तर मग तिकीट वगैरे बुक केली, आम्ही गेलो. आणि त्याच्यानंतर आता कुठे जाऊया, घरी जाऊया, घरी सोडूया. त्याला माहिती आहे मला लवकर घरी जायला आवडत नाही. जर एकदा मी बाहेर निघाली घराच्या तर मला फिरायचं आहे. मग त्याला माहिती आहे मला घरी सोडायचं नाही, मला अजिबात नाही आवडत, मला फिरायला खूप आवडतं. आणि मला भेटायला आलं आहे तर मग घरी जायचं तर मग विसरूनच जायचं लवकर, असं आहे. तर त्याला माहिती आहे ते. तर मला बोलतो कुठे जाऊया आता, बोललो घरी जाऊया. माझं एकदम तोंड एवढंसं झालं. मी हा जाऊया चल, कारण पहिलाच त्याचं डोकं दुखत होतं, तरी पण त्यांनी आम्ही गेलो मूवी बघायला. त्यानंतर तो बोलला चल ठीक आहे मोमोज खायला जाऊया. त्याला माहिती आहे मला मोमोज खूप आवडतात, त्याला माहिती आहे मला मोमोज खूप आवडतात. तर मग आम्ही मोमोज खायला गेलो. मला एवढं चांगलं, हे बेअर मिनिमम आहे, पण हे चांगलं आहे की स्वतःहून होत आहे, हे बोलायची गरज लागत नाही, स्वतःहूनच होत आहे. ते मला सगळं चांगलं मिळून ह्याला काय झालं, एवढं नोटीस करतं, हा एवढं ह्याचं डोकं का चालतं आहे. पण आणि नंतर आम्ही मोमोज खायला गेलो. मग त्याच्यानंतर त्यांनी मला खूप फिरवलं आणि मग घरी सोडलं. पण हे सर्व आम्ही केलं. पण तुम्हाला माहिती आहे काय, आम्ही फक्त फ्रेंड्स आहे, फक्त फ्रेंड्स. बाय गाईज, मतलब नाही झाला तुमचा एवढा थांबून हे सर्व ऐकून, कारण आम्ही फक्त फ्रेंड्स आहेत. इथपर्यंत ब्लॉग बघितला, माझी नॉनसेन्स बडबड ऐकली, त्यासाठी थँक्यू. आपण भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. आणि मी 2 दिवस ब्लॉग नाही टाकले, त्यासाठी सॉरी गाईज. मी कालच पोस्ट करणार होती, पण मी पोस्ट केला आणि मग मी विसरून गेली की मी पोस्ट केला आहे नाही केला आहे बघायला, आणि ते पोस्ट झालंच नव्हतं. तर मी आता ते तिथे ठेवलं आहे पोस्ट होण्यासाठी, आणि तोपर्यंत ही पोस्ट